शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा दावाही करतो की आम्ही सोबत होतो म्हणून हे यश मिळालं. यावेळेस सोबती थोडे वेगळे होते म्हणून त्या यशामध्ये शिवसेनेचाही मोठा वाटा होता. कारण उद्धव ठाकरे चेहरा बनले होते, मुख्यमंत्रीपद त्यांचं गेलं होतं. त्याचं कुठेतरी हे ॲडिशन आहे असं वाटतं. बघा, मी पहिलेही सांगितलं की शरद पवार जे असतील किंवा उद्धव ठाकरे जे असतील आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढलो. महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये जी परिवर्तनाची लहर जी निर्माण केली ते उद्धवजी पण मान्य करतात आणि शरद पवारजी पण मान्य करतात की राहुल गांधीजींनी जी मोमेंट हातात घेतली, हजारो किलोमीटर ते पैदल चाललेत, लोकांना गळ्याला लावलं, त्या लोकांच्या भावना समजल्या, 5 गॅरंटी हे लोकांच्या याच्यातून दिलं. पहिल्यांदा आपण पाहिलं की आपण एखादं स्लोगन देऊन निवडणुका लोकसभेच्या लढायचो. म्हणजे इंदिराजीच्या काळात आपण पाहिलं की गरीब हटाओच्या नाऱ्यामध्ये यांनी अच्छे दिनचा नारा देऊन 2014मध्ये हे लोक सत्तेत आले. इंडिया शायनिंग होतं, इंडिया शायनिंग होतं असं स्लोगन चालायचं. पण जनतेला प्रामाणिक एक गॅरंटी देण्याचं एक पहिल्यांदा आपण या निवडणुकीमध्ये एक म्हणजे पहिल्यांदा, आता मी पण एवढे वर्ष 30 गॅरंटी त्यांनी दिली होती. 30 गॅरंटी हा शब्द त्यांनी वापरला होता. राहुलजीचाच होता. मग यांनी चोरला. अच्छा. नरेंद्र मोदींनी. पण मूळ प्रश्न त्याच्यामधला एक गोष्ट आपण पाहतो की प्रामाणिकपणे जनतेसाठी मग जनगणना असेल, सेन्सेस हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आज बहुजनांची रोज आगपाकड होत आहे, त्यांना त्रास होते आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारचं 2011चं जनगणना ते अजूनही मान्य केली नाही. 2021मध्ये नवीन जनगणना केली नाही. आता ते म्हणतात 2029मध्ये करू. एकीकडे बाळकृष्ण आयोग डिलिमिटेशनचं बसवला गेलेला आहे. त्या आयोगाच्या माध्यमातून एक प्रयत्न सुरू झालेला आहे की आता आरक्षणच पूर्ण देशातलं संपवायचं, ओपन व्यवस्था निर्माण करायच्या. आणि राहुल गांधींचं म्हणणं आहे की आणि काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जनगणना हा मस्ट आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण होणं हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा महत्त्वाचा पाया आहे. पण भाजप ज्या पद्धतीनं विरोध करते आहे त्याला त्याच ताकदीनं मांडण्याचं काम राहुल गांधीजींनी या देशात केलेलं आहे. तर ही बहुजनांची आवाज, विशेष करून त्याचा मी उल्लेख करेल की उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला ते चित्र पाहायला मिळालं की उत्तर प्रदेशमधला जो बदलाव जो झालेला आहे ते स्वतः अखिलेश यादवनी मान्य केलेलं आहे की राहुल गांधींच्यामुळेच आम्हाला हा बदलाव आणि आमचे जास्त जागा आल्या. त्यामुळे हा जो श्रेय जो वाद जो आहे, मी हे म्हणणार नाही आखरी महाविकास आघाडी आणि आम्ही सगळ्या लोकांनी मिळून लढलं, पण याला मांजराच्या गळ्याला घंटी कोण बांधेल ही जेव्हा भूमिका जेव्हा देशाच्या समोर निर्माण झाली त्याच्यामध्ये राहुल गांधींचा महत्त्वाचा रोल आहे. आणि म्हणून लालकृष्ण अडवाणीजींनी, कारण की ते एक अनुभवी नेते आहेत, त्यांनीसुद्धा आजच्या युगाचा महानायक राहुल गांधी असं म्हटलं तर ते काही अडवाणींचं आणि काँग्रेसचं काही फार विचार कधीच त्यांच्या विचाराने आमचे विचार नेहमी अलग राहिले. पण त्या माणसांनीसुद्धा म्हणावं तर जी काही हिंमत या युगामध्ये राहुल गांधीजींनी दाखवली त्याला कोणी आपण मागे नाही. आणि आखरी हा विजय जो आहे, ज्या दिवशी रिझल्ट आले त्या दिवशी मी सांगितलं की महाविकास आघाडीचाच मिळून हा विजय आहे, ही भूमिका आमची आहे. पण तुम्ही म्हणताय की राहुल गांधींचं हे जर यश आहे, मग एवढ्या जागा महाराष्ट्रात मिळाल्या, मग उत्तर प्रदेशात तुम्ही उल्लेख केला, उत्तर प्रदेशमध्ये एवढं मोठं यश का मिळालं नाही जसं महाराष्ट्रात मिळालं? 2 ते आता तुम्ही चांगला प्रश्न केला. तिथं आम्ही संघटनात्मक मागे आहोत. राहुलजी गमतीनं म्हणतात की अरे तिकडे नाना पटोले नाही. अच्छा, असं राहुल गांधी म्हणतात. मी इथं ज्या पद्धतीनं आम्ही पूर्ण राज्यभर फिरून छोट्या कार्यकर्त्याला या व्यवस्थेमध्ये उभं केलं, हिंमत दिली, तर प्रत्येक राज्यात हे झालं तर निश्चितपणे त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतं. पण राहुल गांधीजींनी ती मोमेंट केली, त्याचं अखिलेश यादवनीसुद्धा मान्य केलं की राहुल गांधींच्या मोमेंटचा फायदा आम्हाला झाला. काँग्रेसला तिथं आम्हाला 1 जागा होती, तिथं आता आम्ही चांगल्या संख्येने आम्ही तिथं पुढं आलेलो आहोत. हळूवार उत्तर प्रदेशही काँग्रेस आता उभी व्हायला निघालेलं आहे असं चित्र आपण पाहतो आहे. त्यामुळे हे जे परिवर्तनाचं जी लहर लाट जी उभी झाली त्याला ड्यू टू राहुल गांधी असं म्हटलं तर वागू ठरणार नाही. आणि म्हणून परवा आमचे मित्र संजय राऊतांनी सांगितलं की राहुल गांधींना प्रधानमंत्र्याचा चेहरा केला असता तर अजून फायदा झाला असता. तर त्यांना उशिरा ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यात. पण वास्तविकता तीच होती की एक चेहरा करून आम्ही पुढे गेलो असतो
अजून फायदे जास्त आले असते. संजय राऊतांना उशिरा का जाणीव झाली असं वाटतं तुम्हाला? मला माहिती नाही, ते काय सिनियर पत्रकार पण आहेत, संपादक पण आहेत आणि राज्यसभेचा एक मोठा अनुभव त्यांना कायम, त्यांचा जन्मच राज्यसभेसाठी झालेला आहे.